हे एवढा पैसा आहे नाही नाही एवढा मी पैसा विचारतो, सचिन खरात, तुम्हाला सचिन सांगतो खरात, भीम जयंती हीच दिवाळी, भीम जयंती हीच दिवाळी. अहो आमच्या आयुष्यामध्ये भीम जयंती हीच दिवाळी असते. भीमचे बाबा आमच्या वडिलांचा वाढदिवस नसतो, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी तो सर्वात मोठा वाढदिवस असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा, एक मुद्दा तुमचा तो झाला. मला दुसऱ्या मुद्द्याला तुम्हाला उत्तर देणं आवश्यक आहे की कुणीतरी सांगितलं एका दोघांचं. मी तुम्हाला सांगितलं की ठेस लागून सुद्धा माणूस मरतय. आता तुम्ही सांगितलं की अँब्युलन्स जात नाही भीमसैनिकांमध्ये आणि शिवरायांच्या मावळ्यांमध्ये. ही माणुसकी आहे की तुम्हाला सांगतो, अरे गाडी जात नसेल तर खांद्यावर घेऊन जातील, गाडी खराब झाली तर तुम्हाला सांगतो पाहिजे ती व्यवस्था करतील. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या उदाहरणाला तुमच्या डिबेटचा मुद्दा करून किंवा काही कम्युनिस्ट टाळके एकत्र करून जयंती उत्सव आणि राष्ट्रपुरुषांचे उत्सव हे बदनाम करू नका, बदनाम करू नका. जीव जातोय त्याच्याबद्दल तुम्ही मला दाखवा किती जीव गेले, किती जीव गेलेत. होत राहील जयंती, डंके की चोट पे होत राहील. कोणामध्ये दम आहे डीजे बंद करायला ते सुद्धा बघून घेऊ. ठीक आहे. सरकारलाच आव्हान देतो मी. सरकार आमचं आहे, देवेंद्रजी आमचे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आमचे आहेत, गिरीश महाजन साहेब आमचे आहेत. मग गुन्हे दाखल करताय, वापस घ्यायला सांगतो तुम्ही. तो काही कम्युनिस्ट माइंड पोलीसवाले असतील तर त्यांना वापस घ्यायला सांगतो गुन्हे. सचिन खरात, ठीक आहे. सहानुभूती वाटते बडे साहेब मला. काय म्हणाला तुम्ही? सहानुभूती करायची गरज नाही. हा देश सर्व धर्मियांसाठी संविधानाने चालणारा, कम्युनिस्टांचा चालणारा नाही. म्हणून इनॉलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात मला कम्युनिस्टांच्या नादी माझ्या अनुयांना लागू द्यायचं नाही. मी भिंत बांधून ठेवतो. ठीक आहे.